सर, अभिजित दीक्षित सर आणि वीरसिंग भोसले सर यांनी आपली स्वतःची आणि संस्थेची वाटचाल चालू ठेवली आहे. दैनिक करून वेळ आणि या शासन स्नेहातून त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करतो. आज माईचा जन्मदिन आहे. ठरलेल्या अशा नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले आहोत. मी वैयक्तिकरित्या व लोकमान्य सोसायटीच्या वतीने मामांचं अभिषेक चिंतन करतो. त्यांना आरोग्यदायी इथे उपस्थित आहे. तसेच प्रसाद ठाकूर यांचे चिरंजीव थोड्याच वेळात इथे पोहोचतील. आजवरच्या प्रवासात पत्रकारिता, उद्योजकता, शिक्षण क्षेत्रात अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मामांच्या कर्तृत्वावर यथोचित सन्मान दिला गेला आहे. ज्यामध्ये आचार्य अत्रे पुरस्कार, नाभी. मी आता जन्माला आलो हे सगळे भाग्यवान. यातही महाराष्ट्रात जन्माला येणं अति भाग्यवान छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्याची घोषणा करणारे लोकमान्य टिळक या सर्वांना वंदन करून मी थोडक्यात मनोगत व्यक्त करणार. घरात केलं जातं. माझ्या वडिलांचा एकमेव वाढदिवस साजरा केला. ते सुद्धा आपली जन्मतारीख सांगत नव्हते. कोणालाच माहीत नव्हतं. त्यांच्याबद्दल माझ्या बहिणीने पुस्तक लिहिलं. त्यावेळेला ते कुठल्या हायस्कूलमध्ये शिकत होते. इकडे आम्ही जायला निघालो. कुठे जाता? तुमचा जन्मदिवस माहिती का? जाऊ नका. त्यावेळेला त्यांनी आम्हाला जन्मदिवस सांगितला. स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचे अनुयायी गंगाधरराव देशपांडे लोकमान्याचे उजवे हात. गंगाधरराव देशपांडेंच्यामुळे, दादासाहेब खापर्डेंच्यामुळे लोकमान्य टिळक हे सुरत काँग्रेसचे अध्यक्ष झाले. माझ्या वडिलांनी सांगलीला विलिंग्डन कॉलेज शिकत असताना ते कॉलेज सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली 1918 मध्ये. आणि तेव्हापासून समाजकार्याला सुरुवात केली. रात्रीची कामगारांसाठी शाळा त्यावेळेला कांगराळ गल्लीत, गोंधळी गल्लीत काढली. हरिजन उद्धार या ठिकाणी सगळे संडास साफ करायचे. असं कार्यातनं सुरुवात झाली. लायब्ररी काढली, वाचनाची आवड निर्माण झाली. आणि 1918 साली भारत वैभव समाज नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. आणि त्यामधून अनेक कार्यकर्ते निर्माण केले. पुंडलिकजी कातकडे की ज्यांचा संबंध टिळकांचे लेखनिक म्हणून आला होता. गांधीजींच्या आश्रमात राहिले होते, विनोबांच्या आश्रमात राहिले होते. वडिलांच्या बरोबर काम करत होते. केजेराव कुलकर्णी, अण्णू गुरुजी ही अनेक नावं सांगतात. 1924 मध्ये काँग्रेस होती. तर मला गांधीजी अध्यक्ष होते आणि नंतर गांधीजी काँग्रेसचे सभासद. त्या ठिकाणी
सगळ्या नेत्यांची नावं दिली. मानवेंद्र रॉय रोड, जवाहरलाल नेहरू रोड, रानडे रोड, आगरकर रोड, सावरकर रोड आणि ह्या बाजूला गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ. प्लेग जसा आला होता तसा बेळगावात प्लेग आला. त्यामुळे उपनगरात जाऊन लोक राहायचे. तर त्यावेळेला ठळकवाडी म्हणायची या परिसरात. मग सगळ्या नेत्यांची नावं दिली. मग टिळकवाडी का नको? मग कॉर्पोरेशनने ठराव केला आणि टिळकवाडी म्हणून नाव आम्ही जिथे राहतो तिथे ठरवलं गेलं. आणि तिथे आम्ही लोकमान्यची शाखा काढली, लोकमान्य सोसायटी, सहकारी सोसायटी. लोकमान्य आमचे आदर्श. लोकमान्यांनी सहकार क्षेत्रात सुद्धा काम केलं. पत्रकार होते, शिक्षक होते, कीर्तनकार होते, सगळं काही दूरदृष्टी होती. त्यांचंच नाव घेऊन आम्ही बेळगावमध्ये 1995 साली सहकारी सोसायटी काढली आणि 100वी शाखा आम्हाला पुण्यात त्यांच्या केसरी वाड्यातच काढायला मिळाली. शैलेश टिळक, दीपक टिळक यांनी आम्हाला वाड्यातच जागा दिली. हा योगायोग. आणि R.R. पाटील गृहमंत्री यांनी उद्घाटन केलं त्या शाखेचं. आज भारतात प्रथम क्रमांकावर आम्ही पोचलेलो आहोत. तरी सेफ आहे, कारण आमची गुंतवणूक तुमच्या डिपॉझिटपेक्षा जास्त आहे. म्हणजे अशा अनेक योजना सर्वांना सुशिक्षित करून सोडावं. अशा वडिलांनी ज्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांनी होल्डिंग्स काढली, रयत शिक्षण संस्था इथली चांगली आहे, तसंच माझ्या वडिलांनी 180 शाळा काढल्या होत्या बेळगाव जिल्ह्यामध्ये. 1937 ते 42 दरम्यान आणि 66पर्यंत चालवल्या. नंतर सरकारला जमा केल्या. त्यामुळे शिक्षकांचा फायदा झाला. त्याचबरोबर मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज काढलं. त्याच्यामधून 15,000 शिक्षक बाहेर पडले. एक शिक्षण देण्याचं काम करतायत. एका शिक्षकाच्या हाताखालनं 1,000 विद्यार्थी घडवतो. सरासरी 15,000 × 1,000 पकडा, कोटीवरती फिगर जाते. टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे इंदिरा संत प्रिन्सिपल होते. त्यांचा मुलगा कराडला संत प्रकाश संत यांनी पुस्तकं लिहिलेली. आर्किटेक्ट आहे. राणी परमदेवी कॉलेज, यामधनं 5 लाख विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत, जगात गेलेले आहेत शास्त्रज्ञ म्हणून. आणि कारखानदार अनेक आहेत. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बेळगावचे कारखानदार आहेत. अशा तऱ्हेने जर खेड्यामधून शिक्षण, स्किल ट्रेनिंग उपलब्ध झालं तर आमचा शत्रू चीन आहे. आणि चीन एक्सपान्शनिस्ट आहे, जे सगळ्या देशावर हक्क सांगतात. तर त्याला अटकाव करायच्यासाठी सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे. आणि हेच मला सांगायचं आहे. तर अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, कॉर्पोरेट
पण हे उत्तर आहे. महाराष्ट्रात अनेकांनी सहकार क्षेत्रामध्ये सहाय्य करण्यात येते. अगोदरच्या पिढीने नंतरच्या पिढीने पाठवलं पुढून द्या. मामांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी करून भागातमध्ये प्रकाशन झालेली देण्याचं प्रकाशन सोहळा आपल्या सगळ्यांच्या समोर संपन्न होतो. एकदा जोरदारांनी पुन्हा एकदा मामांना आम्हाला शुभेच्छा दिल्या. कारण महाराष्ट्रातील कमी 40 सालांची प्रचलनामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तेच औषणामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा दीपक प्रभावळकर ज्यावेळेला मला पहिल्यांदा भेटायला आले त्यावेळेला त्यांनी आवर्जून सांगितलं की यापूर्वी मामांचे वाढदिवस हे सगळे मोठ्या शहरांमध्ये साजरे झाले. मुंबई असेल, पुणे असेल किंवा ज्याला आपण मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणतो अशा ठिकाणी साजरे झाले. त्यावेळेला पहिल्यांदा सातारामध्ये थोडं आपलं शहर छोटं आहे या मोठ्या शहरांपेक्षा या ठिकाणी साजरा होतो आहे. त्यामुळं थोडा मोठ्या प्रमाणावर घ्यायचं सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि नक्कीच आज किरण ठाकूर साहेबांना शुभेच्छा द्यायला संपूर्ण सातारा जिल्हा इथं एकत्र आला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. तरुण भारत हे अतिशय अल्पावधीमध्ये पत्रकारितेच्या ह्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली. एक स्थान
वाचक आहेत त्यांच्यामध्ये स्वतःचं निर्माण केलं आणि दीपक प्रभावळकर आणि त्यांचे सर्व सहकारी टीम यांच्या माध्यमातून अतिशय परखडपणे प्रामाणिकपणे आणि नुसतंच राजकीय नाही तर सामाजिक सातारच्या ऐतिहासिक वारसामध्ये सुद्धा तरुण भारतनं आपलं योगदान हे दिलेलं आहे हे आम्ही सातारकर बघत आलो आहे. मी स्वरातला फरक लक्षात घ्या. चंदा वाद्य छोट आहे थोडा चंडाचा आवाज आहे मला. हिरवण हलगे किरणराव वाजवणारे किरणराव मानेतली हलगे किरण हलगी वेगळी ही हलगी वेगळी हो हे आपला लाडका वाद्य ढोलकी